अमेरिकेत लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनशी संबंधित कागदपत्र समोर आल्यानं जगभरात एकच खळबळ उडाली। अमेरिकेच्या न्याय विभागानं 30 जानेवारीला पुन्हा 30 लाख पानांची कागदपत्र प्रसिद्ध करून नवा बॉम्ब फोडलाय। त्यानंतर 10 देशांमधील 15हून अधिक मोठ्या अधिकाऱ्यांना आपली पदं सोडावी लागली, तर 80हून अधिक शक्तिशाली लोकांवर चौकशी सुरू आहे। यात जागतिक नेते, राजदूत, अब्जाधीश आणि शाही कुटुंबाची देखील नावं आहेत। ईमेल, फ्लाइट लॉग आणि संपर्क नोंदीमध्ये 700 ते 1000 प्रभावशाली लोकांचा उल्लेख आहे। यात विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोपही आहेत। त्या कागदपत्रांमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांसारखी हाय प्रोफाईल नावं देखील समोर आली आहेत। पण या फाईल्समध्ये नाव आलं म्हणजे त्यांनी काही गैरकृत्यच केलंय असं नाहीये, हे पहिलं समजून घ्या। आणि काहीच केलं नाही असं पण नाही। पण आतापर्यंत या एप्स्टीन फाईल्सच्या वादळात कोणकोणती दिग्गज नावं आली आहेत थोडक्यात पाहूया। पहिलं नाव इलॉन मस्क। एप्स्टीन फाईल्समध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कचं नाव असल्याचं समोर आलंय। त्यात जेफ्री एप्स्टीन आणि मस्क यांच्यातील ईमेल संवादाचा समावेश आहे। त्या ईमेल्समध्ये एप्स्टीन काही प्रवासाची व्यवस्था करत असल्याचं दिसून येत आहे। मात्र इलॉन मस्कनं आपण कधीही एप्स्टीनच्या खासगी बेटावर गेलो नसल्याचं स्पष्ट केलंय। एप्स्टीन फाईल्समध्ये 38,000 वेळा ट्रम्प यांचं नाव। एप्स्टीन फाईल्समध्ये ट्रम्पचं नाव तब्बल 38,000हून अधिक वेळा असल्याचं समोर आलंय। रेकॉर्डमध्ये 1990च्या दशकात एप्स्टीनच्या खासगी विमानात 7 ते 8 वेळा प्रवास केल्याचा उल्लेख आहे। ट्रम्पच्या मार ए लागो क्लबच्या अतिथी सूचीमध्ये त्यांचा समावेश आहे। या फाईल्समधील तिसरं मोठं नाव आहे बिल गेट्स यांचं। आता 18 जुलै 2013 या दिवशी 2 ईमेल एप्स्टीनच लिहिल्यासारखे वाटतात, पण ते मेल खरे आहेत की नाहीत किंवा ते मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनाच प्रत्यक्ष पाठवले होते का हे अद्याप स्पष्ट नाही। त्यापैकी एका मेलमध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनमधून राजीनामा दिल्याचं लिहिलंय। त्याच मेलमध्ये बिल गेट्स यांना रशियन मुलींशी संबंधानंतर उद्भवलेल्या परिणामांवर उपचार करण्यासाठी औषधं मिळवावे लागल्याच्या तक्रारीचा उल्लेख देखील आहे। चौथं नाव आहे बिल क्लिंटन यांचं। डिसेंबरमध्ये पहिल्यांदा एप्स्टीनच्या फाईल जाहीर केल्या। त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो होते। त्यात एका फोटोत ते स्विमिंग पूलमध्ये पोहताना आणि दुसरा फोटो हॉट टबमध्ये पाठ टेकून हात डोक्याखाली ठेवल्याचे दिसत आहेत। एप्स्टीनला पहिल्यांदा अटक होण्यापूर्वी क्लिंटन सोबतचे अनेक फोटो काढले होते। 5वं नाव आहे थॉरबॅन जॅगलन यांचं। नॉर्वेचे माजी पंतप्रधान थॉरबॅन जॅगलन यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत। तसेच त्यांचे कुख्यात गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन यांच्याशी कथित संबंध असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। गुरुवारी नॉर्वे पोलिसांनी जॅगलन यांच्या निवासस्थानासह त्यांच्या अन्य 2 मालमत्तांवर छापे टाकले। पुढचं नाव आहे स्टीफन हॉकिंग यांचं। 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचंही नाव समोर आलंय। एका 2015च्या ईमेलमध्ये एप्स्टीननं हॉकिंग यांच्यावर व्हर्जिनिया जिफ्रो यांनी केलेल्या कथित अल्पवयीन गैरवर्तणुकीच्या आरोपांना खोटे ठरवण्यासाठी मदत मागितली होती। पुढचं नाव आहे नोम चॉम्स्की यांचं। एप्स्टीन फाईल्समध्ये प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की यांचंही नाव दिसून आलंय। नवीन फाईल्सनुसार चॉम्स्की यांनी एप्स्टीनला त्याच्यावर लावलेल्या लैंगिक व्यापाराच्या आरोपांच्या माध्यमातील कव्हरेजबद्दल सल्ला दिल्याचं दिसतंय। फेब्रुवारी 2019 मधील ईमेल्समध्ये दोषी ठरलेल्या एप्स्टीननं चॉम्स्की यांना त्यानं स्वतःचा बचाव करावा की या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं असं विचारलं होतं। पुढचं नाव आहे अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर यांचं। अमेरिकेच्या न्याय विभागानं माजी ड्यूक ऑफ यॉर्क, माजी प्रिन्स आणि ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांचे धाकटे भाऊ अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर यांचे काही फोटो जारी केले आहेत। त्यात अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर झोपलेल्या महिलेवर गुडघ्यावर बसलेले दिसत आहेत। या फोटोमध्ये माजी राजकुमार अँड्र्यू अनोळखी आणि पूर्ण कपड्यांमध्ये असलेल्या व्यक्तीच्या पोटाला स्पर्श करताना दिसतात। दुसऱ्या एका फोटोमध्ये ते थेट कॅमेराकडे पाहताना दिसतात। रिचर्ड ब्रॅन्सन यांचं या फाईलमध्ये शेकडो वेळा नाव आलंय। 2013 मधील एका ईमेलमध्ये एप्स्टीननं ब्रॅन्सन यांचं अलीकडील आदरातिथ्य आणि जनसंपर्कासाठी दिलेल्या सल्ल्यासाठी धन्यवाद मानलं। त्यावर ब्रॅन्सननं उत्तर दिले की तुम्हाला भेटून खूप छान वाटलं। जेव्हा कधी या भागात याल
तेव्हा मला तुम्हाला भेटायला आवडेल असं त्यांनी म्हटलंय. सारा फर्ग्युसन या फाईल्समध्ये अँड्र्यू माउंटबॅटन विन्सर यांची पहिली पत्नी सारा फर्ग्युसन यांना फर्गी नावानं ओळखलं जातं. त्यांचाही अनेक ईमेलमध्ये उल्लेख आढळतो. एप्स्टीन नजरकैदेत असतानाही ईमेल करण्यात आले आहेत. ब्रेट रॅटनर फाईल्समध्ये फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यावरील नवीन डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक ब्रेट रॅटनर हेही दिसतात. त्यातील फोटोमध्ये ते एका महिलेला मिठी मारताना दिसत आहेत. सर्गे ब्रिन हे गुगलचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. ते एप्स्टीनच्या खासगी बेटावर गेले होते आणि न्यूयॉर्क शहरातील एप्स्टीनच्या घरात जेवण करण्याची त्यांनी योजना आखली होती असं 6 फेब्रुवारीला जाहीर झालेल्या फाईल्सनुसार दिसतंय. एहूद बराक इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराक यांचं नाव देखील एप्स्टीन फाईलमध्ये आलंय. 2008 मध्ये फ्लोरिडामधील लैंगिक गुन्ह्यासाठी एप्स्टीन दोषी ठरल्यानंतर त्यानं आणि बराक यांनी अनेकदा पत्रव्यवहार केल्याचं समोर आलंय. एप्स्टीन फाईल्समध्ये आतापर्यंत कोणकोणत्या दिग्गज भारतीयांची नावं आहेत पाहूया. अनिल अंबानी एकेकाळचे प्रसिद्ध भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांचं देखील यामध्ये अनेकदा नाव आलंय. त्या कागदपत्रानुसार 2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये अनिल अंबानी आणि एप्स्टीन यांच्यातील संभाव्य भेटीबद्दल चर्चा झाल्याचं समोर आलंय. त्या ईमेल्समध्ये आर्थिक गोष्टी, अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तींची ओळख आणि भारतीय राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं दिसून येत आहे. दीपक चोप्रा प्रसिद्ध भारतीय वंशाचे अमेरिकन वेलनेस तज्ज्ञ आणि लेखक दीपक चोप्रा यांचं नाव देखील एप्स्टीन फाईल्समध्ये आल्याचं समोर आलंय आणि आता ते चौकशीच्या कक्षेत आहे. मीरा नायर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर यांचं नाव 2009 मधील एका सामाजिक कार्यक्रमाच्या संदर्भाने आलं आहे. एप्स्टीन हा एका कार्यक्रमाला उपस्थित होता आणि तिथं नायर होस्ट कमिटीच्या सदस्य होत्या, पण त्यांचा एप्स्टीनशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही. अनुराग कश्यप प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते अनुराग कश्यप यांचंही नाव एका मेलच्या थ्रेडमध्ये आलंय. शांघायमध्ये एका नियोजित बैठकीची चर्चा सुरू असताना कश्यप यांचा उल्लेख एक प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक असा करण्यात आलाय. नंदिता दास अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास यांचंही नाव एका कार्यक्रमाच्या निमंत्रणाशी संबंधित आहे. इंग्लंडमधील लेक डिस्ट्रिक्ट फेस्टिवलमध्ये नंदिता दास वक्ता म्हणून उपस्थित होत्या आणि तिथं एप्स्टीनलाही निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र ही फक्त कार्यक्रमातील उपस्थिती असल्याचं समजतंय. तर मंडळी, एप्स्टीन फाईल्समध्ये आत्तापर्यंत आलेल्या नावांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.